नमस्कार, माझे नाव आहे सौ अवंतिका हेमंत कदम. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत शालेय व्यवस्थापन पदविका P10 म्हणजे डिप्लोमा इन एज्युकेशन हा अभ्यासक्रम आहे. त्यातील पुस्तक 6वे EDU 117 विद्यार्थी सेवा कल्याण आणि विद्यार्थी गुणवत्ता विकास या विषयाची माहिती पाहूया. घटक 6 विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास. पाठ्यमुद्दे 1 अभ्यासपूरक कार्यक्रम 2 सहशालेय कार्यक्रम 3 काही विशेष कार्यक्रम 4 विविध स्पर्धा 5 कुलयोजना 6 विद्यार्थी संचयिका 7 शालेय व्यवस्थेत विद्यार्थ्यांचा सहभाग 8 शालेय परिसराची समरसता. उद्दिष्टे. हा घटक अभ्यासल्यावर आपण सांगू शकाल की 1 विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वात कोणत्या बाबींचा समावेश होतो हे सांगू शकाल. 2 व्यक्तिमत्व विकासात अभ्यासपूरक व सहशालेय कार्यक्रमांना कोणते स्थान आहे हे सांगाल. 3 अभ्यासपूरक व सहशालेय कार्यक्रमांतर्गत कोणत्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे हे ठरवू शकाल. 4 संचयिकांचा विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासावर काय परिणाम होतो याची माहिती सांगू शकाल. 5 शालेय परिसरातील विविध कार्यक्रमात सहभागी होऊन विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास कसा साध्य होईल हे स्पष्ट कराल. पाठाचे प्रास्ताविक. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणे हे शिक्षणाचे सर्वमान्य ध्येय आहे. सर्वांगीण विकासामध्ये शरीर, मन, बुद्धी व आत्मा यांचा विकास अपेक्षित आहे. शरीर, मन, बुद्धी व आत्मा हे सर्व विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचे घटक आहे. परंतु प्रत्येक विद्यार्थी शरीर, मन, बुद्धी व आत्मा यांच्या बाबतीत भिन्न असतो. त्यांचा विकासाची सद्यस्थिती व विकसन क्षमता ही प्रत्येकाच्या बाबतीत भिन्न असते. त्यामुळे एका विशिष्ट बाबतीत किंवा एका विशिष्ट पद्धतीने सर्वांचा सारखा विकास साधणे शक्य होत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यात असलेल्या विविध शारीरिक, मानसिक, बौद्धिक व आत्मिक क्षमतांच्या प्रकटीकरणाकरिता व विकासाकरिता संधी व मार्गदर्शन उपलब्ध करून देणे हे आवश्यक ठरते. याकरिताच विविध अभ्यासपूरक व सहशालेय कार्यक्रम आखावे लागतात व ते कार्यान्वित करावे लागतात. विषय विवेचन. 1 अभ्यासपूरक कार्यक्रम. शाळेत प्रत्येक विषयात जे शिकवण्यात येते त्यांची अभिवृद्धी ज्या कार्यक्रमातून होते व ज्या कार्यक्रमातून या अभिवृद्धीचे प्रकटीकरण होते अशा सर्व कार्यक्रमांना अभ्यासपूरक कार्यक्रम म्हणता येईल. उदाहरणार्थ, शाळेत मातृभाषा शिकविण्यात येते. त्यात गद्यपाठातून अनेक उतारे, गोष्टी व पद्यपाठातून काही पद्यांशांचा अभ्यास केला जातो. हा झाला अभ्यास. परंतु विद्यार्थी हे उतारे ज्या लेखातून वा पुस्तकातून घेतले आहेत, पद्यांश ज्या कवितांतून घेतले आहेत त्यांचे वाचन करतो व आपल्या भाषाविषयक ज्ञानाची वृद्धी करतो. हा झाला पूरक कार्यक्रमाचा भाग. असे वाचन त्याने करावे म्हणून अशी पुस्तके ग्रंथालयातून उपलब्ध करून देणे, त्या वाचनासंबंधी, लेखनासंबंधी वा काव्य गायनासंबंधी स्पर्धा ठेवणे इत्यादी गोष्टी या अभ्यासपूरक कार्यक्रमात चा भाग ठरतील. हीच गोष्ट अन्य विषयांच्या बाबतीतही आहे. अभ्यासपूरक कार्यक्रमांच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात ठेवण्यास हवी की हे कार्यक्रम सर्व विद्यार्थ्यांकरिता सक्तीचे असू नयेत. ज्या विद्यार्थ्यांना या विषयात अभिरुची असते अशा विद्यार्थ्यांकरिता हे अभ्यासपूरक कार्यक्रम उपयुक्त असतात व त्यांचा विकास व वृद्धी साधणारे असतात. तेवढ्याच अपेक्षेने या कार्यक्रमांकडे पाहावे. विद्यार्थ्यांना ज्या कार्यक्रमात रस असेल ते शाळेत उपलब्ध होतील हे मुख्याध्यापकांनी पाहावे. अभ्यासपूरक कार्यक्रमांचे घटक. 1 वाचन. प्रत्येक विषयातील विविध घटकांशी संबंधित विभिन्न लेखकांच्या पुस्तकांची यादी विद्यार्थ्यांच्या पूरक वाचनाकरिता तयार करून ठेवावी. शिक्षकांनी शिकवित असताना त्या घटकांच्या संदर्भात या यादीतील वाचावयाच्या पुस्तके विद्यार्थ्यांना सांगावीत. ग्रंथालयातील ही सर्व पुस्तके उपलब्ध करून द्यावीत. ही पुस्तके वाचण्यात ज्यांना रुची आहे अशाच शिक्षकांनी काय वाचले म्हणून मधून विचारणा करावी. अशा विद्यार्थ्यांपैकी दर आठवड्यास एखाद्या विद्यार्थ्यास वाचलेल्या पुस्तकाची माहिती वर्गासमोर सांगण्यास सांगावे. 2 लेखन. विद्यार्थ्यांनी
केलेल्या या अवांतर वाचनांची टिपणे काढण्यास विद्यार्थ्यांना सांगण्यात यावे. विषयांशी संबंधित नवीन माहितीचे आवर्जून टिपण काढण्यास सांगावे. 3. संभाषण व चर्चा. इतर विद्यार्थी, पालक, विषयांची विशेष माहिती असलेले इतर लोक त्यांच्याशी चर्चा करून बोलूनही अनेकदा आपल्या ज्ञानाची अभिवृद्धी करता येते. त्यामुळे योग्य व्यक्तीशी अशी चर्चा करण्याविषयी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यात यावे व अशा संभाषणातून व चर्चेतून मिळालेल्या नवीन ज्ञानाचे टिपण करण्यास सांगावे. 4. टीव्ही व रेडिओवरील कार्यक्रम. विविध विषयांसंबंधित टीव्ही व रेडिओवर अभ्यासपूरक कार्यक्रमांचे आयोजन होते. ते पाहून त्यांचे टिपण ठेवण्यास सवय विद्यार्थ्यांना लावावी. 5. अभ्यास व प्रयोग. शालेय विषयांशी संबंधित प्राप्त झालेल्या विशेष ज्ञानाचा अभ्यास व प्रयोग करण्याच्या बाबतीतही विद्यार्थ्यांना प्रोत्साहन व मार्गदर्शन देण्यात यावे. शारीरिक शिक्षणाच्या बाबतीत असा अभ्यास विविध व्यायामशाळात, क्रीडा मंडळात करता येतो. शालेय प्रयोगशाळेत किंवा घरी देखील रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र यांचे असे प्रयोग करता येतात. गणितातील कूटप्रश्न सोडविण्याचा अभ्यास करता येतो. 6. प्रकटीकरण. या विशेष प्रयत्नातून प्राप्त झालेल्या ज्ञानाच्या व कलांच्या प्रकटीकरणाची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यावयाची हवी. या प्रकटीकरणाच्या वेळी विद्यार्थ्यांचे कौतुक झाल्यास त्यांचा आत्मविश्वास वाढतो व त्यांना अधिक प्रोत्साहन मिळते. याकरिता विषयांच्या तासात आठवड्यात एकदा अशी संधी उपलब्ध करून द्यावी. भाषेच्या तासात अशी पुस्तकांची माहिती विद्यार्थ्यांस द्यावयास सांगावे. त्यावर प्रश्नोत्तरे व्हावीत. कविता, गायन, चित्राचे किंवा हस्तव्यवसायाचे तयार केलेले विशेष वस्तूंचे प्रदर्शन, संकलित केलेल्या विशेष माहितीच्या लेखनाचे प्रदर्शन घडवून आणावयास हवे. यातून अन्य विद्यार्थ्यांची जिज्ञासा व रुची वाढते व या विद्यार्थ्यांचे कौतुक होऊन त्यांना प्रोत्साहन मिळते. उदाहरणार्थ, जर शाळेत हस्तव्यवसायातील कागद कामात गुलाबाचे फूल तयार करणे शिकवले असेल व विद्यार्थ्याने सूर्यफूल व जास्वंदीचे फूल घरून तयार करून आणले असेल तर हे फूल सर्व विद्यार्थ्यांसमोर प्रदर्शित करण्याची योजना करावयास हवी. 7. वृत्तलेखन फलक. विद्यार्थ्यांचे विविध विषयांचे ज्ञान वृद्धिंगत व्हावे व वर्तमान घडामोडींचीही माहिती त्यास मिळावी म्हणून वृत्तलेखन फलक ठेवण्यात यावा. यात वर्तमानपत्रातील विशेष माहिती, विद्यार्थ्यांच्या सद्व्यवहारासंबंधी घडलेली घटना, दुर्व्यवहारासंबंधीची घटना, शोध आदी विषयी माहितीचे लेखन करण्याची व्यवस्था करण्यात यावी. हे काम चांगले हस्ताक्षर व शुद्धतेचे जाण असलेल्या शिक्षकाकडे देण्यात यावे. विद्यार्थ्याने संकलित केलेली विशेष माहिती त्यांच्या नावाने लिहिण्याची व्यवस्था असावी. शाळेत घडलेल्या विशेष घटनेची माहिती विद्यार्थ्यांनी किंवा एखाद्या तुकडीला मिळालेले प्रावीण्य वा त्याचा झालेला सन्मान या वृत्तलेखनात अंतर्भूत असावा. 8. प्रदर्शन फलक. विद्यार्थ्यांनी गोळा केलेली विशेष माहितीची वर्तमानपत्रातील कात्रणे, चित्रे व त्यांनी संकलित केलेली माहिती प्रदर्शित करण्याकरिता शाळेच्या दर्शनी भागात असा प्रदर्शन फलक लावण्यात यावा. या फलकावर काय लावावे व काय लावू नये याचा विवेक करण्याचे काम एका योग्य शिक्षकाकडे सोपवण्यात यावे व मुख्याध्यापकांनी मार्गदर्शन करावे. प्रदर्शन फलक व शाळेचा सूचना फलक या दोन गोष्टी भिन्न आहेत म्हणून हे दोन फलक वेगळे असावेत व त्यांचे रंगही वेगळे असावेत. प्रदर्शन फलक फळ्याच्या आकाराचा व फ्लॅनेल लावलेला असावा. 9. हस्तलिखित वार्षिके. विद्यार्थ्यांच्या लेखन क्षमतेचा विकास साधण्याकरिता व प्रोत्साहन देण्याकरिता हस्तलिखितांची योजना करता येते. या हस्तलिखितांकरिता लेखन करण्याची क्षमता असलेले विद्यार्थी फारसे नसतात. शाळेतील विद्यार्थ्यांच्या संख्येचा विचार करून हस्तलिखितांची संख्या निश्चित करावी. शाळा छोटी असल्यास एक हस्तलिखित पुरेसे ठरेल, परंतु शाळा मोठी असल्यास प्रत्येक वर्गाकरिता वेगळे हस्तलिखित तयार करण्याची योजना करता येते. या हस्तलिखितात विद्यार्थ्यांच्या स्वतःच्या लेखनास अग्रक्रम द्यावा, परंतु एखाद्या लेखास किंवा कथेचा आधार घेऊन लिहिलेले रूपांतरित, भाषांतरित साहित्य वर्ज्य करू नये. 10. वार्षिक अंक. मोठ्या शाळेचा वार्षिक अहवाल देण्याची व त्याचबरोबर त्यांच्या लेखनात पुढे लेखक होण्याची क्षमता आहे अशा विद्यार्थ्यांचे लेखन मुद्रित करून छापण्याची व्यवस्था असावी. यातून विद्यार्थ्यांचे प्रोत्साहन मिळून
भविष्याकरिता चांगले लेखक घडविण्याकरिता हातभार लावता येतो. यासाठी पालक शिक्षक संघाकडून आर्थिक सहाय्य घ्यावे. 2. सहशालेय कार्यक्रम. सहशालेय कार्यक्रम म्हणजे शालेय उद्दिष्टांना धरून परंतु ज्या कार्यक्रमांना अभ्यासक्रमात विशेष स्थान नसते किंवा ज्यांचा अभ्यासाकरिता व्यवस्था करता येणे शक्य नसते असे कार्यक्रम म्हणता येईल. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विकासातील ज्या पैलूचा विकास शालेय अभ्यासक्रमातून शाळेच्या तासात साधता येत नाही अशा पैलूंचे अध्ययन व विकास करण्याची संधी या कार्यक्रमातून देता येते. अभ्यासपूरक कार्यक्रम व सहशालेय कार्यक्रमातील अंतर लक्षात घ्यावयास हवे. अभ्यासपूरक कार्यक्रमातून विषयात विशेष रुची असलेल्या विद्यार्थ्यांचा त्या विषयाच्या बाबतीत विशेष विकास घडावा हा उद्देश आहे. तर सहशालेय कार्यक्रमातून शालेय अभ्यासक्रमाकरिता बाहेरील परंतु विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासंबंधीच्या कार्यक्रमाची आखणी करावयाची असते. सहशालेय या शब्दाचा शालेय कार्यक्रमास सहाय्यभूत होणारे अन्य कार्यक्रम किंवा शालेय कार्यक्रमासोबत चालणारे कार्यक्रम असा करता येईल. विद्यार्थ्यातील सुप्त गुणांच्या विकासाकरिता शाळेत जे विविध कार्यक्रम आखण्यात येतात हे सर्व सहशालेय कार्यक्रम ठरतात. उदाहरणार्थ स्नेहसंमेलन व त्यातील सर्व कार्यक्रम. या कार्यक्रमांचे वर्गीकरण खालीलप्रमाणे करता येईल. 1. थोर व्यक्तींच्या जयंत्या व पुण्यतिथ्या. अशा कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना या थोर व्यक्तींविषयी माहिती देता येते व उच्च आदर्शाविषयी प्रेरणा देण्यात येते. 2. राष्ट्रीय महत्त्वाचे सण. या कार्यक्रमातून ऐतिहासिक घटनांविषयी विशेष माहिती देता येते. त्यात विविध व्यक्तींच्या कार्याची माहिती सांगता येते. या राष्ट्राकरिता समर्पणाची भावना जोपासता येते. धार्मिक सण. रक्षाबंधन, दसरा, दिवाळी, ईद, ख्रिसमस हे धार्मिक सणही शाळेत साजरे करता येतात. यातून विविध धर्मातील चालीरीती पूजा पद्धतीची माहिती देण्यात येते व बंधुभावाची जोपासना करण्यात येते. याशिवाय शासनाच्या परिपत्रकानुसार विद्यालयात विविध दिन सप्ताह साजरे करणे जरुरीचे असते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण होते. 4. शासनाकडून आयोजित केले जाणारे विविध उपक्रम. सामाजिक परिवर्तनाकरिता व उद्बोधनाकरिता शासन विविध कार्यक्रमांची आखणी करते. हे कार्यक्रम आपण जेव्हा शाळेत आयोजित करतो तेव्हा ते अभ्यासपूरक कार्यक्रम ठरतात. उदाहरणार्थ वृक्षारोपण, पर्यावरण संरक्षण आदी कार्यक्रम या सदरात मोडतात. यातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारीची भावना विकसित होते. काही विशेष कार्यक्रम. शालेय क्षेत्रात काही कार्यक्रम अनेक वर्षापासून परंपरेने चालत आले आहेत. स्नेहसंमेलन, सहली, क्रीडा दिन, स्वयंशासन आदी या कार्यक्रमांना शालेय जीवनात विशेष स्थान आहे. 1. स्नेहसंमेलन म्हणजे शारदोत्सव, गणेशोत्सव इत्यादी. शाळेतील विद्यार्थ्यांच्या विविध सुप्त गुणांच्या प्रगटीकरणाकरिता संधी उपलब्ध करून देण्याकरिता हे कार्यक्रम महत्त्वपूर्ण ठरतात. या प्रसंगी आयोजित करण्यात येणाऱ्या विविध क्रीडा स्पर्धा, वाङ्मयीन स्पर्धा, नाट्य, संगीत, हस्तकला स्पर्धा यातून विद्यार्थ्यांना आपल्या सुप्त गुणांच्या विकासाची व प्रदर्शनाची संधी मिळते. या प्रसंगी त्यांचे कौतुक झाल्यामुळे त्यांना प्रोत्साहनही मिळते. या कार्यक्रम प्रसंगी कधीकधी अनुचित प्रकारही घडतात. विद्यार्थ्यांमध्ये झगडे होतात आणि बाहेरचे लोकही उपद्रव देण्याचा प्रयत्न करतात. ही गोष्ट लक्षात ठेवून कार्यक्रम सुरुचीपूर्ण असावेत. दुष्ट भावनांना किंवा विकारांना चालना देणारे, उद्दीपित करणारे नसावेत याकडे मुख्याध्यापकाने लक्ष द्यावे. स्नेहसंमेलनाऐवजी काही धार्मिक देवतांच्या उत्सवांशी हे कार्यक्रम निगडीत केले तर अरुचिपूर्ण कार्यक्रमांच्या प्रस्तुतीवर तसेही आपोआप बंधन येते. म्हणून शारदोत्सव, गणेशोत्सव या नावाने कार्यक्रम योजणे अधिक प्रभावी ठरते. 2. भेटी. भौगोलिक व ऐतिहासिक स्थळांना भेटी देणे किंवा राष्ट्रीय विकास कार्यक्रमांतर्गत उभारलेल्या विविध कारखान्यांना किंवा प्रकल्पांना भेटी देणे हेही कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत. यातून अशा स्थळांच्या प्रत्यक्ष दर्शनाने या कार्याची विशालता व महत्ता विद्यार्थ्यांच्या लक्षात येते. राष्ट्रीयतेची भावना जोपासली जाते. राष्ट्राभिमान
निर्माण होतो. मनोरंजक सहली विद्यार्थ्यांमध्ये सामुदायिक जीवनाची भावना निर्माण व्हावी. सामूहिक जीवनात कसे वागावे, काय करावे, काय करू नये, काय केल्याने मित्र वाढतात व काय केल्याने शत्रू निर्माण होतात याची कल्पना येते. शिवाय मन ताजेतवाने होते ते वेगळेच. विविध परिसर दर्शनासाठी राष्ट्रीयत्वाची भावना वाढविण्यास मदत होते. 4. प्रदर्शने. विविध कलागुणांचा विकास साधण्याकरिता अशी प्रदर्शने महत्त्वपूर्ण ठरतात. चित्रकला, हस्तकला, विज्ञान प्रयोग, विविध कलाकृती यांच्या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देता येते व अन्य विद्यार्थ्यांना प्रेरणाही मिळते. 5. शिबिरे. बालवीर व वीरबाला संघटना संबंधित विद्यार्थ्यांची शिबिरे संघटित करतात. यातून विद्यार्थ्यांना सामूहिक जीवनाचे व शिस्तीचे धडे मिळतात. विद्यार्थ्यांच्या विविध सवयी व क्षमता शिक्षकांना माहिती होतात. त्यांचे आचार विचार शिक्षकांना कळतात व शिक्षकांना मार्गदर्शन करता येते. शिबिराचा कार्यक्रम शाळेतील सर्व विद्यार्थ्यांकरिता आयोजित करता येतो. हा कार्यक्रम एखाद्या गावाच्या शेजारी घेण्यात यावा. या गावातील विविध समस्यांचे दर्शन विद्यार्थ्यांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून घडवता येते. त्या समस्या दूर करण्याकरिता विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून देता येते व गावकऱ्यांशी जवळीक साधता येते. प्रस्तुत लेखकाने आपल्या शाळेत आपल्या कार्यक्रमात अशी शिबिरे दरवर्षी आयोजित केली आहेत. अशा शिबिराकरता लागणारी अर्थव्यवस्था विद्यार्थ्यांकडून वर्गणी रूपात व काही प्रमाणात टर्म फीच्या पैशातून उभी करता येते. परिसरातील अनेक गणमान्य नागरिक व संघटना यांच्याकडून अशा कार्यक्रमास मदत मिळविता येते. अनेक शिबिर प्रसंगी भोजनाची व्यवस्था गावकरी मंडळींनी केली आहे. गावकऱ्यांना रस्ता बांधणे, स्वच्छता, रोग निदान शिबिर, व्यावसायिक मार्गदर्शन आदी कार्यक्रम या शिबिर प्रसंगी गावाकरिता आखावेत. त्यातून गावकऱ्यांशी जवळीक साधली जाते व गावाच्या विकासाचा हातभार लागतो. शिबिराचे आयोजन व संचालन योजनाबद्ध केले तर विद्यार्थ्यांचाही या कार्यक्रमाला खूप प्रतिसाद मिळतो. अशा शिबिरास 92 ते 95% उपस्थिती असते. 6. क्रीडा दिन. काही शाळांमध्ये शारीरिक क्षमतांच्या प्रदर्शनाकरिता क्रीडा दिनाचे आयोजन करण्यात येते. या क्रीडा दिनी विविध व्यक्तिगत खेळ, सामूहिक खेळ व स्पर्धा, कवायती, संचलन, युद्धक्षमता, जुडो, कराटे आदींची प्रात्यक्षिके दाखविण्यात येतात. अशा कार्यक्रमांच्या आयोजनामुळे पालक वर्गांसमोर व समाजासमोर शाळेतील क्रीडा व शारीरिक शिक्षणाचे प्रदर्शन करता येते व विद्यार्थ्यांचा गुणगौरवही होतो. हे आयोजन करीत असताना वर्गातील सर्व गुणवान विद्यार्थ्यांना संधी मिळेल अशी योजना असावी. 7. विद्यार्थी दिन किंवा स्वयंशासन. काही शाळांत संपूर्ण शाळेचे व्यवस्थापन संचालन 1-2 दिवसाकरिता विद्यार्थ्यांवर सोपविण्याचा कार्यक्रम असतो. या प्रसंगी मुख्याध्यापकापासून शिपायांपर्यंतची सर्व कामे विद्यार्थीच करीत असतात. विद्यार्थ्यांनीच सांभाळतात. हा कार्यक्रम योग्य त्या पूर्वतयारीने व विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन करून आयोजित करण्यात यावा. अन्यथा हा कार्यक्रम एक परिपाठी ठरतो व त्यातून काही निष्पन्न होत नाही. या कार्यक्रमातून शाळेतील विविध घटकांच्या जबाबदारीची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये होते. त्यांच्या अडीअडचणी विद्यार्थ्यांच्या लक्षात येतात व त्यातून शाळेतील आपली वागणूक जबाबदारपूर्ण कशी असावी याची कल्पना विद्यार्थ्यांना होते. विविध स्पर्धा. सहशालेय कार्यक्रम अधिक प्रभावी ठरविण्याकरिता व विद्यार्थ्यांतील कलागुणांचा कस लागण्याकरिता स्पर्धेच्या तत्त्वाचा उपयोग करून घ्यावयास हवा. या स्पर्धा विविध कलागुणांकरिता वेगवेगळ्या व भिन्न भिन्न प्रसंगी व निरनिराळ्या आखण्यात याव्यात. 1. शालांतर्गत स्पर्धा. विविध खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम, वाङ्मयीन कार्यक्रम आदींकरिता अशा स्पर्धांचे आयोजन करण्यात यावे. या स्पर्धा वर्गशाळा किंवा वयोगटानुसार घेतल्यास विद्यार्थ्यांना न्याय मिळतो व त्यांचा गुणानुक्रम ठरविता येतो. 2. आंतरशालेय स्पर्धा. एकाच शाळेतील विद्यार्थ्यांच्या स्पर्धा शाळेतील विविध क्षेत्रातील गुणवान विद्यार्थ्यांचा शोध घेण्यास मदत करतात, परंतु त्यांच्या वयोगटाच्या किंवा अन्य शाळांतील विद्यार्थ्यांच्या क्षमतेच्या संदर्भात ते कुठे बसतात, इतर विद्यार्थ्यांतील गुणवत्तेतून शिकण्यासारखे काय आहे
याची जाणीव विद्यार्थ्यांना होण्याकरता आंतरशालेय स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धांमध्ये शाळांनी भाग घेणे विद्यार्थी विकासाच्या दृष्टीने आवश्यक ठरते. 3. समाजात आयोजित खुल्या स्पर्धा. विविध राष्ट्रीय व सामाजिक उत्सवप्रसंगी अशा स्पर्धांचे आयोजन समाजातील विविध सामाजिक संघटना करीत असतात. अशा प्रसंगी विद्यार्थ्यांना स्पर्धेत भाग घेण्याकरिता प्रोत्साहित करणे, मार्गदर्शन करणे व मदत करणे हे विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने आवश्यक आहे. 4. राज्यशालेय स्पर्धा व राष्ट्रीय स्पर्धा. विद्यार्थ्यांच्या क्रीडा क्षमतेला व विविध कलागुणांना प्रोत्साहन देण्याकरिता शिक्षण व समाज कल्याण विभागातर्फे अनेक स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. अशा स्पर्धांमध्ये भाग घेण्याचे काही विशेष निकष अपेक्षित असतात. अशा स्पर्धांमध्ये भाग घेता येईल अशी क्षमता विकसित करण्याचे ध्येय शाळेने ठेवावयास हवे व त्या दृष्टीने कार्यक्रमाची आखणी करावयास हवी. कुलाची योजना. कुल योजनेस अनुसरून एका विशिष्ट आधारावर शाळेतील एकाच वर्गातील विविध विद्यार्थ्यांचे किंवा शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे गट पाडण्यात येतात. त्यांना महापुरुषांची किंवा शास्त्रज्ञांची किंवा फुलांची नावे देण्यात येतात. उदाहरणार्थ शिवाजी कुल, राणा प्रताप कुल, आइन्स्टाईन कुल आदी कुले विविध बाबतीत आपले कुल श्रेष्ठ कसे ठरेल असाही प्रयत्न करतात. या प्रयत्नातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यास मदत होते. कुल संघटनेचे विविध आधार. कुलाचे संघटन हे विविध आधारावर करता येते. वय, वर्ग, क्षमता, वास्तव्य स्थान आदींचा आधार घेऊन कुले तयार करता येतात. वयाच्या आधारावर तयार केलेली कुले व वर्गांतर्गत किंवा तुकडी अंतर्गत असतात. वर्गाच्या विभिन्न तुकड्यांची विभिन्न कुले तयार केल्यास त्यात विविध क्षमतांचे विद्यार्थी असू शकतात. क्षमतांच्या आधारावर कुले ते निश्चित केल्यास विभिन्न वर्गातील विद्यार्थी त्यामध्ये असू शकतात. वास्तव्य स्थानाच्या आधारावर कुले निश्चित करणे अधिक श्रेयस्कर ठरते. अशा कुलात एका मोहल्ल्यात व गावात राहणारे सर्व वर्गातील विविध क्षमतांचे विद्यार्थी समाविष्ट होतात. त्यामुळे ते शाळेतील विविध कार्यक्रमात स्पर्धा करू शकतात. आपल्या कुलातील विद्यार्थी वरचढ ठरावेत म्हणून मोठ्या वर्गातील विद्यार्थी छोट्या वर्गातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. हे मार्गदर्शन अभ्यास, खेळ, वाङ्मयीन स्पर्धा, कलात्मक स्पर्धा या सर्वांच्या बाबतीत मिळू शकते. एकाच भागात राहणारे हे विद्यार्थी असल्यामुळे शाळेव्यतिरिक्त वेळातही या मार्गदर्शनाची व प्रोत्साहनाची व्यवस्था करता येणे सोयीचे ठरते. कुलव्यवस्थेत मोठे विद्यार्थी लहान विद्यार्थ्यांची आपल्या लहान भावाप्रमाणे काळजी घेतात, मार्गदर्शन करतात व आपल्या कुलाचे नाव उज्ज्वल राहील याकरिता प्रयत्नशील असतात. राष्ट्रीयत्वाच्या भावनेने विकासासही ही कुल योजना पोषक ठरू शकते. या कुल योजनेत स्पर्धांचा व श्रेष्ठत्वाचा भाव फार प्रभावी असतो. त्याला अनिष्ट वळण लागून दोन कुलांमध्ये अनिष्ट वातावरण निर्माण होण्याची शक्यता बरीच असते. हे टाळावयास हवे याकरिता कुलप्रमुख शिक्षकावर बरीच जबाबदारी येऊन पडते. कुलप्रमुख शिक्षकांनी जागरूकपणे या बाबतीत काम करावयास हवे. नेतृत्व गुण असलेले कुलातील विद्यार्थी हुडकून त्यांच्यावर नित्य संस्कार करण्याचा त्यांनी प्रयत्न करावयास हवा. या विद्यार्थ्यांमध्ये समंजसपणा, शिस्तपालन, आज्ञापालन, न्यायवृत्ती, बंधुभाव, मोठ्यांचा आदर करण्याची प्रवृत्ती आदी गुणांचा विकास परिपोष सारखा होत राहील याकडे विशेष लक्ष ठेवण्यात यावे. 6. संचयिका. मनुष्याचे जीवन सुखी होण्याकरिता त्याला काही चांगल्या सवयींची अत्यंत गरज असते. मितव्ययित्व हा त्यातला एक महत्त्वाचा गुण. या महत्त्वाच्या गुणास प्रेरणा देण्याचे काम संचयिका आंदोलन करीत असते. विद्यार्थ्याला आईवडिलांकडून त्यांच्या व्यक्तिगत खर्चाकरिता खाण्याकरिता म्हणून काही पैसे देण्यात येतात. तसेच निरनिराळ्या सणांचे प्रसंगी किंवा भेटीच्या वेळी नातेवाईकांकडूनही विद्यार्थ्यांना पैसे मिळत असतात. या पैशांचा उपयोग अनाठायी न होता तो योग्य कामाकरिता व्हावा म्हणून व शेष पैसा आवश्यक त्यावेळी उपलब्ध व्हावा म्हणून अल्प बचत विभागाने विद्यार्थ्यांकरिता ही योजना आखली आहे. मुख्याध्यापकांनी
संचयिकेच्या व्यवस्थापनाचे काम एखाद्या लिपिकाकडे व जबाबदार व्यक्तीकडे सोपवावे, कारण यात पैशाचा हिशेब ठेवावा लागतो. विद्यार्थ्यांच्या संचयिकेच्या खात्याची खातेवही, विद्यार्थ्यांची पासबुके, संचयिकेत पैसे काढण्याचे फॉर्म्स, पोस्टात पैसे भरण्याचे काम व त्यासंबंधीची नोंदवही ही अनेक कामे असतात. या कामाकरता अल्प बचत खाते व पारिश्रमिक ही संबंधित मुख्याध्यापकांच्या मार्फत देते. या सर्व कामाची माहिती स्वतः करून घेऊन मुख्याध्यापकांनी हिशेब चोख ठेवण्याच्या दृष्टीने त्यावर नियंत्रण ठेवावे. विद्यार्थ्यांनी संचयिकेचा पैसा भरावा व तो आवश्यक तेव्हा काढावा, याकरता विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करावयास हवे. विद्यार्थी सभेत याविषयी मुख्याध्यापकाने मार्गदर्शन करावे. प्रत्येक वर्गातील किती विद्यार्थ्यांनी किती पैसा संचयिकेत जमा केला आहे व त्यातून किती उचल केली आहे याची माहिती विद्यार्थ्यांना दिल्यास त्यांच्यात पैसा जमा करण्याविषयी अहमहिका निर्माण होते. प्रत्येक वर्गातील सर्वात जास्त पैसा जमा करणाऱ्याचे नाव घोषित करावे व फलकावर लिहावे. विद्यार्थ्याने पैसा काढण्याची स्लिप भरून दिल्यावर मुख्याध्यापकाने किंवा तत्संबंधी प्रमुख शिक्षकाने विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष भेटीस बोलवावे व त्याच्या पैसे काढण्याच्या फॉर्मवर योग्य तो आदेश द्यावा. विद्यार्थ्यांना अडवू नये, कारण असे केल्यास संचयिकेचा उद्देश सफल होणार नाही, परंतु पैसे काढण्यास अनुमती दिल्यावर मग ते पैसे तो कोणत्या कामाकरिता काढीत आहे हे पैसे न काढता व्यवस्था होऊ शकली नसती काय या बाबतीत त्याची विचारपूस करावी. यातून विद्यार्थ्यांचे एकूण आर्थिक परिस्थितीचा व वृत्तीचा परिचय आपणास होतो. विद्यार्थ्यांवर अप्रत्यक्षपणे नियंत्रण ठेवता येते व त्यांच्या उत्तरातून काही चारित्र्यविषयक दोषांचीही अप्रत्यक्षपणे सूचना मिळण्यास त्याच्या सुधाराचा प्रयत्नही करता येतो. संचयिकेमुळे बँकेच्या व्यवहाराचेही विद्यार्थ्यांस ज्ञान मिळते व भावी जीवनात या ज्ञानाचा त्यास उपयोग होऊ शकतो. 7. शालेय व्यवस्थेत विद्यार्थ्यांचा सहभाग. शालेय व्यवस्थेत अनेक बाबींचे संचालन व नियंत्रण या बाबी अंतर्भूत असतात. शाळेची वास्तू, इतर साहित्य सामग्री यांचे रक्षण व निगा राखण्याची व्यवस्था व्यवस्थापनात करावी लागते. बाग, क्रीडांगण यांची निगा राखावी लागते. शालेय परिसर स्वच्छ व आल्हाददायक ठेवण्याची व्यवस्था मुख्याध्यापकांना करावी लागते. तसे वर्गातील नित्याचे काम व्यवस्थित चालावे. वर्गात शिक्षक नसतानाही गोंधळ, आरडाओरड, मारामाऱ्या होऊ नयेत ही देखील व्यवस्थापनाची जबाबदारी आहे. ग्रंथालय, प्रयोगशाळा, क्रीडा साहित्य कक्ष, वाचन कक्ष, भोजन कक्ष, स्वच्छतागृहाची व्यवस्था आदी बाबींकडे मुख्याध्यापकाने लक्ष द्यावे लागते. मुख्याध्यापक साधारणतः हे काम शाळेतील आपले सहाय्यक शिक्षक व सेवक वर्ग यांच्याकडून करून घेतो. या सर्व व्यवस्था अधिक कार्यक्षम व दक्ष करण्याकरिता विद्यार्थ्यांचा खूप उपयोग करून घेता येतो. प्रत्येक बाबींच्या नियोजनाकरिता, नियंत्रणाकरिता व संचालनाकरिता 3 ते 5 विद्यार्थी समिती निर्माण करण्यात यावी. या समितीचे अध्यक्षपद संबंधित शिक्षकांना द्यावे. सचिव व सदस्य या विद्यार्थ्यांतून असावे. विविध साहित्य साधनांचा उपयोग व्यवस्थित व्हावा, त्याची निगा राखली जावी, त्याची दुरुस्ती करण्यात यावी या बाबीकडे ही समिती लक्ष देईल. आवश्यक वेळी त्यावेळी स्वतः खपून आवश्यक ती व्यवस्था हे विद्यार्थी करतील. उदाहरणार्थ, पाण्याच्या व्यवस्थेकडे लक्ष देण्याची जबाबदारी ज्या विद्यार्थी समितीकडे दिली आहे ती शालेय परिसरातील पाण्याची टाकी वेळोवेळी स्वच्छ करून ती निर्जंतुक करण्यात येते की नाही याकडे लक्ष देईल. सेवकांकडून हे काम करून घेईल. त्यांनी ते केले नाही तर संबंधित शिक्षकाकडे त्यासंबंधी तक्रार करील व स्वतः ती टाकी स्वच्छ करून निर्जंतुक करील. अशा प्रकारे विविध समित्या तयार करण्यात आल्यास वरच्या वर्गातील अनेक विद्यार्थ्यांना अशा बाबींच्या व्यवस्थापनाची माहिती मिळून त्यांचा आत्मविश्वास वाढतो व त्यांच्या नेतृत्व गुणांचाही विकास होतो. 8. शालेय परिसराची समरसता. शालेय परिसरात विविध विद्यार्थी जेथे राहतो त्या भागात विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रम होत असतात. या कार्यक्रमात भाग घेण्यास विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावयास हवे. या परिसरात होणारे गांधी जयंती, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, बालक दिन, शिक्षक दिन, गणेशोत्सव, शारदोत्सव, दीपोत्सव आदींसारख्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना भाग घेण्यास प्रोत्साहन द्यावे. अशा कार्यक्रमांच्या नियोजकांशी संपर्क ठेवून या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा सहभाग कशा प्रकारचा राहील
याचे प्रतिवेदन द्यावे. विशेष कार्यक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांचे नाव शालेय विद्यार्थी सभेत जाहीर करावे व त्याचा गौरव करावा. अशा उपक्रमातून ज्या कामाकरिता आपण विद्यार्थ्यांना तयार करीत आहोत त्याकरिता ते कितपत तयार होत आहेत याची कल्पना शाळेला येते. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा समग्र विकास अशा कार्यक्रमातून साधण्याकरिता घेण्यात येणारे राष्ट्रीय, सामाजिक व धार्मिक कार्यक्रम शाळेने आयोजित करण्याऐवजी ते जर शालेय परिसरात समाजाच्या सहकार्याने साजरे केले तर समाजाशी एकरूपता निर्माण होते. शाळेत वेगळा कार्यक्रम घेण्याची पद्धती रूढ झाली आहे, परंतु ती तितकीशी योग्य नाही, कारण समाजापासून आपण अशा कार्यक्रमात विद्यार्थ्यांना वेगळे ठेवतो. या पाठाचा सारांश पाहूया. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास साधण्याकरिता विविध सहशालेय व अभ्यासपूरक कार्यक्रमांचे आयोजन शाळेत करण्यात यावे. अभ्यासपूरक कार्यक्रमांकरिता अवांतर वाचन, लेखन, संभाषण, चर्चा, अभ्यास, प्रयोग, टीव्ही, रेडिओवरील संबंधित कार्यक्रम, वृत्तपत्र लेखन, फलक लेखन, प्रदर्शन फलक, हस्तलिखित, मुद्रित वार्षिके इत्यादींचा उपयोग प्रभावी ठरतो. सहशालेय कार्यक्रमात व्यक्तींच्या जयंत्या व पुण्यतिथ्या, राष्ट्रीय महत्त्वाचे सण, धार्मिक सण, शासनाकडून आयोजित करण्यात येणारे विविध उपक्रम, स्नेहसंमेलन, शारदोत्सव, गणेशोत्सव, क्रीडा दिन, विद्यार्थी दिन, विविध मनोरंजन सहली, प्रदर्शने, शिबिरे, विविध शालांतर्गत स्पर्धा, आंतरशालेय स्पर्धा, समाजात आयोजित करण्यात येणाऱ्या विविध खुल्या स्पर्धा, राज्य व राष्ट्रीय स्तरावरील शालेय स्पर्धा फार प्रभावी ठरतात. कुलाच्या योजनेने विद्यार्थ्यात अहमहिका निर्माण करण्यात येते व त्यातून विद्यार्थ्यांच्या नेतृत्व गुण, सामूहिक जबाबदारी आदी गुणांचा विकास साधता येतो. यातील बरेच कार्यक्रम शालेय परिसरात किंवा वस्त्यात घेतल्यास समाजाशी संवाद साधता येतो, त्यांचे सहकार्य मिळते व विद्यार्थ्यांच्या विविध गुणांना कस लागून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकासही साधता येतो. शालेय व्यवस्थेत विविध बाबींचे संयोजन व नियंत्रण करण्याकरिता विद्यार्थी समित्या तयार करून त्यांच्यावर जबाबदारी टाकता येते. त्यामुळे शालेय परिसर व विविध विभागांच्या कामात व्यवस्थितपणा आणता येतो व विद्यार्थ्यांनाही व्यवस्थापनाचे संयोजन व नियंत्रणाचे शिक्षण मिळते. स्वयंशासनातून देखील विद्यार्थ्यांना जबाबदारीची जाणीव करून देता येते. विद्यार्थ्यांच्या अंगी मितव्ययितेच्या गुणांची जोपासना व्हावी म्हणून संचयिका फार महत्त्वपूर्ण कार्यक्रम आहे. यातून राष्ट्रीय विकासास हातभारही लावता येतो. शिवाय विद्यार्थ्यांतील चारित्र्यविषयक दोषांची माहितीही आपणास या उपक्रमात मिळू शकते व विद्यार्थ्यांवर सुसंस्कार करता येते. थोडक्यात हे सर्व कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास साधण्याच्या दृष्टीने फारच आवश्यक व महत्त्वपूर्ण आहेत. याची जाणीव ठेवून योग्य रीतीने त्यांचे संयोजन करण्यात यावे. धन्यवाद.